सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार। तर ठाकरे बंधू उद्या युतीची घोषणा करणार। घोषणेआधी संजय राऊत आणि राज ठाकरेंची भेट। जागा वाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरेंची ही तिसरी भेट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आमच्या शुभेच्छा। मात्र राजकारणात दोघांनी एकत्र येणं हा ढोंगीपणा। बावनकुळेंची टीका। ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय। संजय राऊतांचं विधान। तर हा प्रीती संगम नाही, हा भीती संगम। बीएमसीतील पराभवाच्या भीतीपोटी भावाला जवळ केलं। नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या युतीवरून टीका। आम्ही आवाहन करतोय मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचंय। संजय राऊतांची माहिती। तर राऊतांच्या इच्छेसंदर्भात आम्हाला आदर। सपकाळांचं उत्तर। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका। राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। शिवसेना मनसे युतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा। मुंबईमध्ये 100% महायुती येईल। आम्ही एक पाऊल मागे जाऊ। शिवसेना सुद्धा एक पाऊल मागे जाईल। बावनकुळेंची माहिती। बीएमसीसाठी येत्या 2 दिवसात भाजप शिवसेनेत जागा वाटपासंदर्भात बैठक। 150 जागांवर निर्णय। उर्वरित 77 जागांसंदर्भात अजूनही पेच कायम। तर मुंबईमध्ये शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम। पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावर सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवर चर्चा। सूत्रांची माहिती। नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी। तर वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही। फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारी संदर्भात बैठकीत चर्चा। शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये साडी वाटप केल्याचा आरोप। तर कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात। पक्षाच्या नेत्यांच्या आणि कुटुंबियांच्या प्रतिमेसाठी गप्प होतो। नितेश राणेंचं ट्विट। कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय तर तुम्ही कमळ लक्षात ठेवा। देवेंद्र फडणवीस तुमची काळजी घेतील। कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। पुणे जमीन प्रकरणामध्ये अजित पवारांच्या ओएसडींचा सहभाग। 2021 मध्ये पार्थ पवार तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी। तर आजच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा उद्या पुण्याला जाणार। दमानियांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधील भाजप नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार। बावनकुळेंच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कार करणार। भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं। काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच। रोहित पवारांची टीका। चांदीच्या दरात 14,000ची वाढ तर सोन्याच्या दरात 1,800 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह 1,37,000 तर चांदी 2,11,000वर। राजधानी दिल्ली हवा प्रदूषणानं बेहालच। रविवारी सरासरी AQI हा 377 नोंदवला। दिल्लीतील 14 भागांमध्ये प्रदूषणाची पातळी 400 पेक्षाही जास्त। 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरात आता वाढ। तर मेल एक्सप्रेसचे तिकीट 10 ते 55 रुपयांनी महागणार। 26 डिसेंबर पासून हे दर लागू होणार। मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा मुक्काम कायम। तर रविवारी सांताक्रूजमध्ये 17.4 अंश तर कुलाब्यामध्ये 20.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वर्षाअखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचाही अंदाज। वेगवान इंटरनेट स्पीडसाठी इस्रो ब्लूबर्ड ब्लॉक 2 हे दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणार। 24 डिसेंबरला इस्रो ही मोहीम राबवणार। इंटरनेट वापरकर्त्यांना हायस्पीड इंटरनेट यामुळे उपलब्ध होणार।